नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वसंतरावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन. बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करतो. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन. आज भारतीय जनता पार्टी पुस्तकच्या प्रचार सभेचं नारळ फोडण्यासाठी आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भारतीय जनता पार्टीचे प्रचार प्रमुख आणि ज्यांनी फार यशस्वीरित्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली ते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आदरणीय आरतीताई आणि आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि सर्व नेते बंधू आणि भगिनी, मी आपल्या सर्वांच्या चरणी एकदा नम्र विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये बावनकुळे साहेबांचं स्वागत केलं पाहिजे. या ठिकाणी पत्रकार मित्रांचंही मनापासून स्वागत करतो, ते आलेले आहेत. मी बराच वेळ झालेला आहे. बावनकुळे साहेबांना यवतमाळला जायचं आणि नागपूरवरून उडान घ्यायला थोडं उशीर झाल्यामुळे या ठिकाणी ते उशिरा पोहोचले, परंतु ते आले. पुष्पावती नगरीत त्यांचं आपण स्वागत करूया. आणि एक मात्र निश्चित सांगतो की आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवारी भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय, तर निश्चितपणे आरतीताई फुकाट्याच्या नेतृत्वाखाली आपल्याला ही निवडणूक पार पाडायची आहे. शहर अध्यक्ष म्हणून निखिल चितरवार पूर्वी होते, आज निलेश पेन्शनवार अध्यक्ष आहे आणि म्हणून एक शहर अध्यक्षाची परंपरा घेऊन निखिल चितरवार आपल्या उमेदवार आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की एकीकडे निखिल चितरवार सारखा उमेदवार आहे आणि आपले सर्व नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची निवड केली गेली आहे. काही उमेदवार अधिक चांगले होते, काही नगराध्यक्षासाठी देखील उमेदवार चांगले होते, परंतु एकालाच तिकीट द्यावी लागली. आणि दुर्भाग्यपूर्ण विरोधी पक्षाचे काही लोक हे सांगायला सुरुवात झाली आहे की निखिल चितरवार हा डमी उमेदवार आहे. म्हणून मला खरं आश्चर्य वाटतं, हे जर डमी उमेदवार आहे तर मग मंत्री महोदयाला आपल्या धर्मपत्नीला उभं करायची काय गरज राहिली असती? त्यांनी कोणालाही उभं केलं असतं. आमच्या बरोबर युतीचा आम्ही प्रयत्न केला, शेवटपर्यंत युतीचा धर्म पाळला. आरतीताई फुकाटे आणि मी सातत्याने त्यांच्याजवळ बसण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना फोन लावला पहिले की आम्ही तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतो. त्यांनी सांगितलं की माझ्या घरी गर्दी आहे, निलय भाऊ मी तुम्हाला भेटायला येतो असं मंत्री महोदय म्हणाले. आणि मग आम्ही शिवसेनेच्या बरोबर आरतीताई, मी, इंद्रनील आणि त्यांचे दोघं लोक कामारकर साहेब आम्ही एकत्र बसलो, प्रयत्न केला युतीसाठी. आणि आज ते सांगत फिरतात की मी मंत्री असून भाजपकडे गेलो. हे आणि काही मित्र त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन ते सगळीकडे सांगायचा प्रयत्न करत आहेत की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे म्हणून, आणि सातत्याने भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की एकीकडे टेंडर सिस्टमनी काम करणारं त्यांचं सगळे नेते एकीकडे आहेत आणि आपल्याकडे मात्र प्रामाणिकपणाने काम करणारे नेते आहेत. नगर परिषद मध्ये जे पूर्वीचे आपले लोक होते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने काम केलं आणि पुसदच्या जनतेने आपल्यावरती विश्वास ठेवून आज पुसदची जनता आपल्या बरोबर आहे. निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो, काही आपलेही लोक नाराज आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की नाराजी नाट्य आता बंद झालं पाहिजे, कारण आपण भारतीय जनता पार्टीचे पाईक आहोत. किती दुर्भाग्यपूर्ण आहे, किती दुर्दैव आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला बावनकुळे साहेब उमेदवार मिळाले नाही.
काही भारतीय जनता पार्टीचे बंडखोर जे आहेत त्यांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे। हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण गोष्ट त्यांच्यासाठी आणि सांगतात की आम्ही युतीचा धर्म नाही पाळला म्हणून। मी आपल्याला निश्चितपणे सांगतो या ठिकाणी की एकीकडे त्यांची सिस्टीम आहे, त्यांना ते कोणाचे डमी हे आपण ओळखलं पाहिजे। मी नेहमी म्हणत असतो रवीजी आमच्याकडे माणसाची डॉक्टर नेतृत्व करत आहे आणि त्यांच्याकडे जनावरांचा डॉक्टर नेतृत्व करत आहे। त्याच्या हाती पुसत द्यायचं का आपण? कोणाच्या हाती पुसत द्यायचं? हिंदुत्वाचा नारा घेऊन निखिल चिदरवर या ठिकाणी नेतृत्व करत आहे, आरतीताई नेतृत्व करत आहे। आम्ही सगळं प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहोत। मी आपल्याला विनंती करतो, जर हिंदू एक नाही राहिला, जर हिंदुत्वाची मशाल आपण पुढे नेली नाही तर आपण काय कमवणार आहोत? पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सातत्याने प्रयत्न करतायत की आपला देश पुढे गेला पाहिजे, हिंदुत्वाचं रक्षण करतायत। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी चालू आहे आणि मी बावनकुळे साहेबांचं निश्चितपणे कौतुक करतो की संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारा हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बावनकुळे साहेब त्यावेळेस होता आणि आज निवडणूक प्रचार प्रमुख आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न करतात। मी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो, आपण एक राहिलो तर जगलो, आपण जर वेगवेगळे झालो, जर आपण वाटलं गेलो तर कटायला वेळ लागणार नाही। भेटेंगे तो कटेंगे, लक्षात ठेवा एवढी विनंती करतो। आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी विनंती आपल्याला राहणार आहे की या ठिकाणी आजपासून आपल्याला राजकीय युद्धामध्ये जायचंय, आपल्याला सुरुवात करायची आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा पुसदमध्ये गाजला पाहिजे। एकदा बावनकुळे साहेबांना आश्वासन द्या, दोन्ही हात वर करून की आम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता पुसदच्या नगर परिषद मध्ये आणल्याशिवाय राहणार। हात वर आपल्या नेत्याला सांगू, आपण सर्वजण या ठिकाणी आलात, मनापासून आपलं स्वागत करतो। पुनश्च आदरणीय बावनकुळे साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय श्रीराम।